मी बघतो त्याला, तो कोणता लाईन म्हणा. याला सस्पेंड करायला त्यांना समजत नाहीये. इथं महिला आहे, मुलगी आहे, इथं मुलगी आहे, महिला तिला महिलेला कसं. सर त्यांनी ना माझ्याशी उद्धटपणे बोललेत. मी गावाची लाईट का नाही म्हटलं तर ते म्हटले की मी काय मशीन नाहीये. मग ते पगार कशासाठी घेतात ते मशीन नाहीत तर. मला माहित नाही म्हणे, तुमच्या गावचा सरपंच आणि तुम्ही बघून घ्या. मग आम्ही कोणाला सांगायचं? वायरमॅनलाच बोलणार ना. लाईट नसल्यानंतर कोणाला बोलणार आम्ही? 1-2 वेळा झाले सर आमच्या गाव. एक दिवस पण आमच्या गावात लाईट बरोबर नसते. लाईट आम्हाला व्यवस्थित पाहिजे. ही मुलगी हुशार आहे मुलगी, क्वालिफाईड मुलगी बोलते तुमच्याशी. आणि मला आता जवळजवळ 200 लोक आहेत इथं, 200 लोक. मी इथं मानकादेवीच्या कार्यक्रमात गेलो, 200 लोकांनी मला अडवलं इथं. हे धंदे करू का? गेले गावातून. हे तुमचे प्रॉब्लेम, मी प्रॉब्लेम का फेस करू मला सांगा साहेब. तुम्ही सांगा मी का फेस करू. म्हणून मी चिडीला यायला लागलो मी. तुम्ही आता तुम्ही एक काम करा, तुमच्या त्या एज्युकेटरला पाठवा. नाही तर तो काय करतो बसून तिथं, त्याला पाठवा. इथं बघ म्हणावं नाही तुझा. तो एज्युकेटर त्याला बघायला पाहिजे ना सगळं. हे साहेब तरी फोन उचली, फड साहेब ते तर फोनच उचलत नाही. बर्थडे मध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. साहेबांना पॉलिटिक्स करणं बंद करा ना. मुद्दाम याला हाना धरून काही केलं नाही तर मरणाचा मारा याला. मला काय म्हणायचं, यांचं मी नोकर आहे का? सरपंचानं काम करायचं. मी यांच्या घराचा नोकर आहे का? यांचा मी नोकर आहे का? थांब 2 मिनिट. यांचा नोकर आहे का मी? यांचा पगार हे का मी घरात? सरपंच लक्ष देत ना म्हणे. 100दा फोन केला ना, 1000 मेसेज आहेत ना.